सर्वज्ञ मात खड्यानं लिंगाच्या देऊन वस्ती झाल्यानंतर इथं खेळायला वस्तीसाठी तिथे आणि मग तिथे बाईशी गोसाव्यांचे चरण शाळेले मग उपासने पदविला गोळा झाला विडा वगवला पूजावसर झाला. मग म्हटलं प्रत्येक वेळेमध्ये आता इथून पुढे हेच लिहिणार आहे. उपासने पदविला गोळा झाला विडा वगवला पूजावसर झाला. आणि बाईसांचा हा दिनचर्या आहे. त्यानंतर आरवना झाली भक्तिजनापांची प्रसाद झाला गोसावी कवळ स्वीकारला विठ्ठला वस्ती तेथून सर्वज्ञ लाखोरी गजेश्वरी लाखोर तुम्ही पाहिलं असते की नाही. तिथे गावा दक्षिणे पूर्वाभिमुख जोगेश्वरीचे देवी तेच गोसावी विजयची तेथे वस्ती झाली. तेथे बाईसांनी श्रीचरण तक्षाळले गोळा झाला विडा वगवला पूजावसर केला गोसाव्याशी आरवणा झाली. असेल त्या भागात त्या प्रदेशामध्ये जो भक्तिजनांचा अधिकारी जीव जिथं जिथं आहेत तिथं तिथं सर्वज्ञ फिरतात. भक्तिजना प्रसाद झाला गोसावी कवळ स्वीकारला मग विजय. हा सर्वज्ञांचा फास्ट रूप आहे. आता लगेच फटाफट कमी पुढे जाता येईल. घोगर गावी वस्ती दे गावी घोगरावला स्थान गोसावीनं उद्या घोगर गावात विजय केले. त्या घोगर गावला तागडे अण्णा नावाचे लोक आहेत. त्या घोगरगावच्या माया आपली पहिली भेट आहे सर्वज्ञ घोगरगाव. कोण होत्या घोगरगावच्या पुढे तुम्हाला तिथे गावांत असं झालं. बाईची श्रीचरण प्रक्षालन केलं उपारणे पदवीला आरोग्य झाली गोळा झाला विडा वगवला भक्तिजना प्रसाद झाला आणि गोसावी कवळ स्वीकारला. तेथून गोसावी देगावा विजय केले. देगावा उत्तरे दारवंठा गोसावी विहरण केले. दारवठा गावाचे जे प्रवेशद्वार राजेचे स्थान आहे आणि तिथून स्वामी आता संगपाती आला. डोमेरामला कसे आले सर्वज्ञ भट्ट सांगतात. उत्तरेने दाळवंथेनी नगरांतोनी भक्तिजनाचे छिन्न पापी विजेचे एक त्रिरात्री अवस्थान झाले 3 दिवस. प्रत्येही गोसाव्याशी छिन्नस्त्रये विहरण होय आणि मग 4थ्या दिवशी डोमेग्रामाशी दिले. तुम्ही आता निष्कर्ष पाहिलं तर डोमेग्रामला सर्वज्ञ आता अल्पकाळासाठी येत आहे. इथून पुढे संबंध डोमेग्रामचा जास्त येईल. डोमेग्रामी मढी वस्ती डोमेग्रामी राजमठी बैसी आसन रचले. गोसावी असणे पवित्र झाले. बाईसी श्रीचरण प्रक्षाळले पूजावसर केला मग उपहार नपदविला आरोग्य झाली गोळा झाला विडा वगवला भक्तिजना प्रसाद झाला गोसावी कवळ स्वीकारला. तेथून सर्वज्ञ स्वराला सुराळी वस्ती झाली. तेथून नावरी कंटकी खरी वस्ती झाली. मग मार्गी जगत असताना येसगाव वस्ती सुवर्णहाट कथा. मग एक वेळ मार्गी एशी वेस्तू सरला. आता ते स्थान आहे तिथे बाईचे म्हणे बामा
वेच म्हणजे पैसे सरले, पैसा पडले. पैसा स्वामी म्हणतो बाबा आता वेच काही नाही. पैसे संपले म्हणाले आता आपल्याकडे. सर्वांनी म्हणता बाई तुमचा पोपळ फोडणार घाण ठेवा. त्या पोपळ फोडणार बाई सांगता देवी आहे की नाही. अत्यंत प्रेम. स्वामींच्या सगळ्या गोष्टीवरती पैशाने भरभरून प्रेम केलेलं आहे. सर्वच गोष्टी खळावा असतील, आहे की नाही, कपडे असतील, वस्त्र असतील, ते वाटी असेल, त्यानंतर पानमांडा कोणाला द्यायचं नाही पाहिजे. सगळं धुवून ठेवून स्वच्छ करायचं. बायकांना स्वच्छता लय आवडायची. तिथं जाईल तिथे पूर्ण परिसर स्वच्छ करून ठेवायचं. गवत आलेलं त्याचं असेलच ना तिथे मच्छर असतील. हे आपल्याला ऐकायला सोपं वाटतं. त्या 800 वर्षाच्या काळामध्ये जात लाईट कुठे होती काय, अंधारात कुठे झोपायची. त्या लाईटची व्यवस्था बायकांकडे हे सगळे डिपार्टमेंट सगळं सुरक्षा सगळ्या पद्धतीने बायकांनी ते जीवन सर्वस्व दिले. आपण ऐकायला बोला थोडा मस्त कविता म्हटली पण तिथं बायका ह्या गोष्टी करायच्या. आणि आता पैसे संपले नाही काय म्हणतात तुमचं ते पोपळ फोडणार द्या. बघा बाबा तुमचं पोपळ फोडणार तर किती जणांना घाण ठेवायला सांगतात. आणि सगळा जो पोपळ फोडण्याचा वेळ आठायचा. आणि तो प्रसादवत म्हणून करायचा. पोपळ फोडणं. चला तर मग बायका म्हणतात ऐसे किती दिस कीजेल बाबा. बायका तर थोड्या उदास आहे म्हणजे का म्हणाले माझ्या पोपळ फोडणं तुमची दृष्टी असते. आता किती दिवस करणार आपण असं. सर्वज्ञ म्हणतात बाई एथ जर तैशी प्रवृत्ती येते तर हे अवघी रहाटी सोन्याची नतीजे. सर्वज्ञांची काही स्वरूप बोलते पण म्हणतात आम्हाला जर प्रवृत्ती झाली तर ही अवघी राहते. अवघी राहते. रहाट शब्द अनेक अर्थ आहे. रहाटी घरी बांधली. रहाट असं कसं कशाला म्हणू शकता तुम्ही. बाजार हाट आहे की नाही. कर्मभूमीला रहाट म्हणतो ना. कर्मभूमी मध्ये हा जीव येतो भरतो विजवतो त्या अर्थानेही रहाट शब्द वापरता येईल. काय म्हणतात ही अवघी रहाटी सोन्याची नतीजे. म्हणणार हो ना म्हणलं की सगळं जग सोन्यात होऊन जाईल ना. कृष्णाने केलंच ना नाही की नाही. सांगितलं त्याला जाय समुद्रामध्ये असा खांब निर्माण कर. त्या खांबावरती असं सोन्याची द्वार त्याला प्रवेश नाही पाहिजे. जगातलं पहिलं वास्तू आहे ते वास्तुशिल्प. आता असं वास्तुशिल्प बोटीमध्ये केलेलं आहे. बोटमध्ये त्या जगात पाहायला जातात. बोटच आहे 25 मजली आणि त्या समुद्रात राहते ती बोट. ते सगळं बोटीतच असतं सगळं. हॉटेलिंग मार्केटिंग फिरणं गाड्या घोड्या राहणं तारांगण वास्तू संग्रहालय डिमांड सगळं बोटीमध्ये. 8 दिवस राहायचं त्या बोटीत.
मग बाहेर आल्यावर जग दिसतं, अरे आपण तर बोटीतच होतो. इतकं मोठं जग पुढे गेलेलं आहे सध्याच्या काळात. तर ते सुवर्ण हात, सगळी बोटच सुवर्ण आहे द्वारका. त्या लोकांना विचारायला गोरगरिबांना किती कुठेतरी चांगले असं आहे का नाही, सोन्याच्या घरात राहायला, सोन्याच्या चमच्यात जेवायला. द्वारकेची कळस कोणी पाहिलं बघ, द्वारकेची कळस आणि ही द्वारका. त्यांना सुरक्षा कवच कोणाचं होतं द्वारकेवरती? सुदर्शन चक्र स्थापलं होतं देवाने. ते सोन्याचं राक्षस वरून गेला, वरून जायचं आहे ना, कसं असेल बरं कृष्णांचं. आपल्या भोवती तेच केलेलं आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही सर्वस्व देवाला देता, तर तुमच्या भोवती सगळे कवच निर्माण केलेले आहे ना. लयच भारी काम आहे का नाही. नाम आपण असले चेहऱ्याचे आहे का नाही, काहीच नाही, आपण आकार नाही, उकार नाही, आपण कसे आहेत, काय महत्व नाही आपल्याला. आपल्या भोवती काय सामान्य ठेवले, 81 कोटी 1.25 लाख द्यायचा ओळख नाही. त्यांच्या ओळख नाही, ओळख सगळ्या ठेवल्या तुम्हाला. मोदी साहेब आहेत का तेवढ्या सैनिक? आणि ते गव्हर्नमेंटला पॉवर किती आहे, ब्रह्मांड जाऊ शकतात. आपण आपली साधना शून्यात घेतली ना, त्याच्यामुळे तो तुम्हाला जाणवत नाही की आपल्यावरती काय आहे. त्रास हो, सर्वांनी म्हणतात बाई आम्हाला इच्छा नाही, हे सगळं सोन्याचं केलं असतं, पैशाची काय चिंता करता म्हणाले. पण येत तैसी प्रवृत्ती नाही. आणि आता स्वामींच्या सोबत खूप मोठा समुदाय आहे भक्तिजनाचा, त्यामध्ये एक डखला आहे, तो पोटी आहे, ते विचार करतात, हे सगळं संवाद ते ऐकतात. डखल्याचं गाव जवळ आहे तिथे. तो डखला काय म्हणतो का, आपला डखला तरी होता आला पाहिजे आयुष्याचा, कुठल्या तरी नाथोबात होता आला पाहिजे, चांगले आहे ना. सतत व्हावं बाईचा, साधा, डांगरे. मायंबट्टनाची एक एक पात्र त्या प्रसंगानुसार तुम्हाला भेट दिली. ते काय म्हणतात पहा, ते म्हणतात मी जे गावा जाईन आणि काही गोसाव्या लागी बेसाव्या, म्हणजे असे दुःख म्हणाले म्हणाले घेऊन. आणि सर्वज्ञ ते मनातलं पण आपल्या जाणतात. सर्वज्ञ म्हणतात काय गा अडकल्या, मनोरथ राज्य कीजत असू दे. मनोरथ करावा तर डकल्याचा, मनोरथ करावा भंडारे करावा, मनोरथ करावा धानायचा, अचलपुरातील धानायचा. काय मनोरथ, ती आपली धानायचा आहे ना. अशा दोन्ही धानायचा भिन्न आहे चोरीचा. मनोरथ करायचा असतो तर असा काय, सर्वज्ञाचा विचारच केला पाहिजे. तर त्या काय डकल्या, मनोरथ की जात अशी जे, आश्चर्यच वाटलं जी जी. आणि माते जावी दोन असते असते, ती आम्ही आणीन आणि गोसाव्याचा ठाई हेच करी. असे विचार येणं सुद्धा चांगल्या संस्कारी लोकांचं. ते म्हणाले पैशाचा उदास आहेत ना, मग गेला असता देव. माझ्याकडे 2च आहे, किती गरीबाचा भाव सुद्धा असतोय की नाही. आणि आपल्याला पैशांबद्दल काहीच वाटत नाही की नाही, आगडम बगडम खर्च करून येतो आपण, सगळं आपला कार्यक्रम कशाची काय करायचं.
ते स्वामींचे पैसे आहेत. असंच आहे ते सगळं. कठीण आहे. सर्वज्ञ म्हणतात अरे रखल्या एत तैसी प्रवृत्ती नाही, एत जर तैसी प्रवृत्ती होय तर अवघी राहती स्वर्णाची नती जे. डकले म्हणतात जी मग करा म्हणा प्लीज करा करूनच टाका. मस्त मी पण मग असं विचार करत होता कोणाचा जो वाटा करेन मिळालं असे अनेक विचार आले असतील कोणाचा तोच कधी वगैरे. सर्वज्ञ म्हणतात परी पोरे हो तुम्ही नुरा, तुम्ही नासाल, तुम्ही बोडक्याच्या डोईया. सर्वज्ञांचा येथे एक ब्रह्मवाक्य आपल्यासाठी आहे. सर्वज्ञ काय म्हणतात पोरे हो तुम्ही नुरा, पैशासाठी हा समाज तुम्हाला मारून टाकणार आहे, तुम्ही नासाल, स्वतःचा नाश करून घ्या. पैशालाही माणसाला माजलंय उत्पन्न होतं, त्याला असं काय 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 करावं वाटतं. आयफोन घेऊन मी बसणार नाही तो, अनेक गोष्टी करत तिकडं. आता AI आलेलं आहे, AI घेऊन बसत त्याला काय बोललं की ते सगळं करतं AI. माझं चित्रच आहे का नाही, आयाच करायला होतं ते. मग त्याला म्हणायचं नाचणं, न उरणं आणि नाचणं म्हणजे अंतःकरणात उरीच राहणार नाही, किंवा बाहेरून तुम्हाला डाका टाकून मारून घेऊन जाईल तुमचे पैसे आणि तुम्ही स्वतः नाचाल, साधना तुमची नाचून जाईल. नाचता कांदा म्हणजे आपण भांडणार, नाचलेल्या वस्तूची काही किंमत नसते. नाचताय ना ते फळ नाचतं, विकलेल्या नाचतेला काय फरक असतो. भांडणामध्ये आपण म्हणतो रुपये नाचते, नाश करणारी व्यक्ती असतात, सगळीकडेच असतं, त्याला म्हणायचं नाचते. ते कोणी कसा होता, नाचका होता, नाचका कांदा होता. प्रत्येक ठिकाणी असतो. संसारात गावात एखादी नाचकी बाई असते, सगळ्या गावात भांडणं. मठात मठात एखादी बाई एखादा भिक्षुक असतो, नाचका असतो, तर चांगलं नाही दिसत, चांगलं काही दिसत नाही त्याला, वाईट दिसत, वाईट प्रवृत्तीचे नाचके असतात. त्यामुळे तुम्ही नासाल, पैशाने वाईट प्रवृत्ती जन्माला येते. सध्याच्या काळात आपण ते अनुभवत आहोत. जिथे आपणाला आवाज सुद्धा उच्चारणावर बंधन आहे, आवाज तिथे आपण डीजे लावतो, तर नकर्कश आवाजांमध्ये आपण फटाके फोडतो, हे नाचल्याचं लक्षण आहे. आपण आणि आपल्याला तर हवंच वाटते, कधी नाचतो माझ्या डीजे कधी वाजो, बसतोय का शास्त्रात मी, इकडची काडी इकडची इतर सर्वज्ञानी उदास झाले. पण हे पैशाचा माग आला माणूस नाचतो, त्याला धर्माचं लेबल लावतो आणि ते गुरु लोक स्वीकार करतात. विशेष म्हणजे सांगायचं मी येईल तुमच्या गावाला, पण हे करायचं नाही, फुलं टाकायचे नाही, फुलं 200 रुपये किलो आहे, बापाची पेंड आहे काय नाही करायचं, माझ्यासाठी हा नाच नाही करायचा, ते पैसे तुम्ही परमार्गाला मला पण देऊ सांगावं ना. डीजे तर अजिबात नाही लावायचं, फटाके तर अजिबात फोडायचे नाही. माझी मिरवणूक काढा, मी पायी चालेल, माझ्यासोबत तुम्ही पायी चालेल.
तसे नको वाटतं. जीवाला नाचतेला खूप आवडतं. नाचणाऱ्या वस्तू प्रेम लय असतं माणसात, हे की नाही? लगीन करायचं, झालं, नाचली पाहिजे पुन्हा काढून दे, मारून टाकतात लोक. लय लय नाचता प्रपंच याचा. म्हणजे न उरणे आणि नाचणे दोन प्रकार असतात. बाहेरून आतून, आतून बाहेरून, असंच असतं सगळीकडे ते. काय म्हणतात तुम्ही बोडक्याच्या डोई आहे. एकतर तुमची मला वाटते टकले कुठं अनुसरले हो? विचार करून सांगा. किंवा तुम्ही संन्यास घेतलेला आहे, तुमचे काही नवरे तुमचं या जनाहाती तुम्ही बरो लहान जनाचे असतात. जन पळभर म्हणतील आय हे की नाही? जगाचं दूत सिरीज आहे बघा. लग्नाच्या वेळेला कसे असतात वरात नवरदेव माग सगळे पुढे असतात, आहे की नाही? आणि मेल्यावर मेल्यावर कसं? प्रेत पुढं. दुःखात तुम्ही स्वतः एकटे जाईल. आनंदात सगळे जग पुढं. दोन वेळेला सगळे नातेवाईक येतात. महसूर लावायला येतात, मेल्यावर येतात. इथं फुकट खाऊन जातात, मेल्यावर बी फुकटच तिथं खायला. 10 दिवस खातात त्या घरी, पोट भरून आणतात फुकट. त्या घरात दुःख झालेलं असतं तर काय नसतंय, पण ते सगळे नातेवाईक आणतात. हा, ते बाईचा नवरा गेला, काय केलं, कोण आई गेली, काय नसतं, सगळे येतात जेवायला 2 टाइम. तुम्ही घरून आणा ना करून, ते घरात दुःख आहे ना. सगळे तो एकटाच पुढे जातो तो मसामध्ये, असा बसलेला असतो विमानात, आहे ना, डोली. तो काय म्हणत असं प्रेत असं पाहिलेलं तुम्ही पाहिलंय का? प्रेत स्वतः पाहतोय बा आता असं बांधलंय, हा, आणि असं बघतोय. मग बोलून बघू कोण कोण आहे. अरे माझ्याबद्दल काय काय विचार करतात. प्रेत यात्रेमध्ये लय लोक मान खाली घालून बरं जाऊन गेला, लय गावाचा असं पाहिजे. त्याच लायकी असे वेगवेगळे विचार घेऊन तो हसत असतो प्रेतात. अरे साल्या हो, तुमच्यासाठी मी काय काय केलं रे. अशी गंमत आहे. असं प्रेत बोललं नाही. प्रेत जे व्हायचं एक दिवस काय हरकत. स्वामी प्रेत उठवणं आलेले आहेत ना आपले. प्रेत व्हायला काय हरकत आहे तुम्हाला. बसायला बांधून मित्र स्वतःला टिळा, पैसा लावलेला, तोंडात बांबू, आणि लुकू लुकू बघते. किती बांधलं रे बांधकाम, किती केलं रे गाड्या, एक पण सोबत काय ना. किती गेलं रे. अरे सरनाव ठेवल्यावर तुला मजा असते. तहान लागलेली असते ना पैसा नाही, त्यातलं पाणी टपकन मरतो, फेऱ्या मारतोय तो. मग तो करतोय, पण तुझ्या कुठं पाणी जात नाही मंदाजवळ. असं फिरतो त्याच्यावर होती पाणी टाकात फिरतो माहिती नाही. म्हणजे हराम ह्याच्या बाहेर नाही यायचा. तुला ते संपलं पस्तीस. माती सावडायला गेल्यावर माती जर गाडी आता आणली कुठे होतं बाहेर, आणि तो खेळल्या तो गोदऱ्यात होता, चादरी होता, भांडे होता, एवढा तो नालाय मीच आहे. सगळं धुतात, फक्त त्याचे पैसे धुत नाही, सगळं धुवून फक्त पिटलं नंतर बांधली का त्याची नजर पडू नये. ते मेला ना दाजी, इतका घाण होता तो आपला बाप, आपला गुरु. हा वाईट आहे बरं, त्याच्यामध्ये असा आनंदाने राहा.
एक दिवस आनंदाने जायचंय ना, आनंदाने जगा. नाही तुम्ही नासून जा. ही जग असे असतात, एकट्याला पुढं करतात नेल्या, दुःखात एकटा सुखात आणि सगळे वाईट आहे परिस्थिती. म्हणजे हे ज्याला कळलं तो माणूस लटकत नाही, मोहात अडकत नाही, फसत नाही. सौभाग्यवती मेल्यावर पाठीमागे हळद टाकता, खडा टाकता, लई जाऊ तिला ओट बघून मोठी असतात. जिवंतपणे तुम्ही तिला मारून मारून विचाराने जाळ, आता काय होती म्हणतो. सर्वजण म्हणतात तुम्ही नासाल आणि नवरा जना हाती तुम्ही उरवणार, नवरणे, नाचणे आणि उरवणं असे 3 विषय ती सांगितलेले देवाने. आपल्या विचाराने शब्दांचं ज्ञान नॉलेज पाहिजे तुम्हाला. विचार कराल की माझ्या जेवणाला मी कुठं कुठं उरले, कुठं नाचले, एक पक्ष आहे ना, जडले उरले, उरले नाचले. वेगळ्या अर्थाने पक्ष तो आहे. इथे आपण वेगळ्या अर्थाने विचार करतो. तो शब्द ज्ञानी आहे, विचार करायला काही हरकत नाही. तुम्हाला हा देह शब्दांसाठी द्यायचा आहे, तो काही करायचं नाही. स्वामींच्या शब्दांचा अर्थ लावत मग हे सगळं ऐकल्यानंतर पोफळ फोडणं एका उपाधिक वाणियापाशी तेरे दामे घाण. हा वाणी प्रत्येक ठिकाणी आहे बाबा, आहे का नाही? तिथं जिथं योग आला तिथं वाणी घ्यायचं, नाही तर वाणीच होतात. किराणा दुकान वाण्याचे दिसतात, उद्यम करणारे व्यवसाय. ठेवला एखादा आणखी, आणला बेत, केला उपहार बायकांनी. बायकांच्या व्यक्तिरेखा कशा असते, माझा अडकिता गेला, माझ्या स्वामींचा गेला, त्यांनी तो परिचय पोळ. बायकाची अशी स्वामींसाठी ममता होती. ती ममता सोडून हितली ममता धरायची. हा माझा देवाचा, हे माझ्या देवाचा, माझं नाही, माझ्या स्वामी. बायकांचेच मोठे स्वामींना स्पर्श करून गेलं, आहे की नाही? त्या आठवण बायकांचा यायच्या स्वामींना, बायका गेल्यानंतर स्वामींनी आशीर्वाद करावा, आठवण करावं, आहे की नाही? जगाच्या इतिहासात पहिला आहे ते बायकांचं. असं निष्काम प्रेम म्हणतात. बायकांनी केलंय की नाही, मागच्या जन्मात साधले समजा आधी करणं, मग अवरदृष्टा परदृष्टा, आहे की नाही? त्या अवतारावर भेटत गेले. रुक्मिणीचं तसं, आहे की नाही? कृष्ण गेले म्हणल्याबरोबर जायचं वेगळे कुंकुला होता त्या म्हणतात, बाया कुंकू करा होता, अंतरंगात विचार ते गेले कुंकू टिकली आहे, ती चेंज होते. टिकली, टिकली शब्दाचा अर्थ काय? टिकली तर टिकली, नाहीतर गेली जाय दुसऱ्या नावानं टिकली, काय नसतं टिकली. चला, तर ते बायकांचा साज कार्यक्रम सुद्धा स्वयंपाक तर चालू आहे, पण माझा पोपळ कोणा माझ्या देवाचा गेला ना, हे काय करायचं? आणि मग असं उपाधी झाला, अरवणा झाली, गोसावी आसनी बसले असते, सर्वांनी बसलेले आहे, तुझे अवसर झालेला आहे. आणि मग ज्याच्याकडे अडकिता ठेवलाय तो वाणी आला, गोसाव्या ते देखील दंडवती घातली,
वाणी व्हायला काहीच हरकत नाही तुम्हाला. विविध ठिकाणी वाण्याचं दुकान उपहार तुमचा स्वीकार करतो असा. वाणी किती भाग्यवान आहे ना. बायसांसारखं सत्पात्र दारात यावं मागायला. पैसे घेऊन का होईना पण दारात तर आली ना बाईसा. महिमभट्ट दारात यावे. वृद्धपूरला आहे ना. काय किती सौभाग्याचे क्षण आहे. मग वाणी व्हायचं की आपल्या दारात आपल्याला सर्वज्ञांच्या ठाई अशी उत्तम क्रिया, उत्तम पात्र आणि उचित. त्याला माहित पण नाही माझं कुठं चाललंय हे सगळं. तो आला, पाहिला, दंडवत घातली, श्रीचरणा लागली. सर्वजण म्हणाले, पोपळ फोडणार तो याची गोसाव्या. दक्षाला विचारलं म्हणजे काय रे, तुझे पोपळ फोडणं आणून दिला आणि माझं किराणा सामान घेऊन गेला बाबू, तो यांचा आहे का? दक्षला म्हणतो हो हो याच गोसाव्या. मग त्याने दंडवतही केला. गोसावयाचा काही ओळगवले आणि ढकल्या ते म्हणे पटव या. मग पोपळ फोडणार घेऊन ठेवल्या म्हणाले, मी पण कुलपात ठेवून आलो. ते छान आहे. तर सोन्याची दांडी आहे, डिझाईन केलेला तो पोपळ फोडणं आहे. हा, तुम्ही कसा पोपळ फोडणं पाहता माहित नाही, तो डिझाईन केलेला पोपळ फोडणं आर्ट आहे. स्वामींच आहे ना. वगैरे वगैरे तो पाहायला पाहिजे. तुम्ही काय काय पाहाल बाई सांगतो हे सगळं पाहायला पाहिजे. पोपळ फोडणं, पाल मांडणी, आरती, बाईचं काय काय करायचं. बाईचा अंग असलेला तो घालू. अंतरंगात असं उत्साहाने जे करायचंय ना, उत्साहात करा. ईश्वराचं करा, ईश्वरासाठी करा. ठीक आहे ना. बाय द गॉड, फॉर द गॉड, असतो गॉड. त्याला म्हणायचं अस्तिपरी. आहे नाही. अस्तिपरीचा अर्थ काय? देवासाठी, देवाने सांगितलेलं, देवाचं, लोकांनी लोकांसाठी, लोकांकरता चालवलेलं राज्य म्हणजे लोक. बस हे ज्याला कळालं तो मग कधी उदास नाही. बायसांना असा कसा आनंद होतो पहा. मग तो ढकला गेला, पोपळ फोडणा घेऊन आणला आणि बायसांच्या हाती. आणि बायसांना आश्चर्य वाटलं. स्वामींकडे बायसांनी दंडवत केला, विचारणायला लागल्या. पोपळ फोडणं हातामध्ये धरून माझा पोपळ फोडणं. बटवास कुणाला म्हणले बरं माझा पोपळ फोडणं आहे? रे म्हणाले. बटवासांची चिंतन शैली किती मोठी आहे ना. काय विचारायचे ही लीळा आठवता त्याने ही म्हणती प्रतिष्ठा दिलेली आहे. माझा पोपळ फोडणं आहे ना, ती म्हणती द्यावी देवाने म्हणावं. तर ही लीळाची थांबते.